आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारकडून आज शेतकऱ्यांना मोठी भेट मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना मदत मिळायला सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्याच दिवशी 316 कोटी रुपये जमा झाले। पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे वाटपाबद्दल राज्य मंत्रिमंडळाची बैठक आताच पार पडली आहे। यामध्ये सोमवार 13 ऑक्टोबर आणि मंगळवार 14 ऑक्टोबर या 2 दिवशी 22 जिल्ह्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे सकाळपासूनच वाटण्याचे आदेश देण्यात आले होते। सकाळपासून अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये हे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांना आदेश सकाळीच देऊन टाकले होते। सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी पैसे वाटण्याचे आदेश या ठिकाणी डायरेक्ट आता मुख्यमंत्री साहेबांनी दिले आहेत। गेल्या आठवड्यापासून आता पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागले होते, परंतु हे पैसे सर्वांनाच मिळाले नाहीत। फक्त 30% शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाले आहेत। आणि याबद्दल महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला की तुम्ही तर त्या ठिकाणी पीक विमा अतिवृष्टीचे पैसे सरकारने तिकडून सोडले, परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती अजून का जमा झाले नाही। याच्यावरती महत्त्वाचं उत्तर मुख्यमंत्री साहेबांनी आता दिले की बँकांचा सर्व्हर अचानक डाऊन येत असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। फक्त आता 30% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्ही मिळून आता टोटल 20,000 रुपये जमा झालेत। म्हणजे पीक विम्याचे 2022 पासून 2024 पर्यंत जो काय रखडलेला शेतकऱ्यांचा पीक विमा आहे तर तो 10,000 रुपये शेतकऱ्यांना काय मिळाले तर अतिवृष्टीचे 10,000 रुपये मिळालेत। फक्त 30% शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत। राहिलेल्या 70% शेतकऱ्यांच्या खात्यावरती लक्षात ठेवा सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। सोमवारी 13 ऑक्टोबर रोजी काही शेतकऱ्यांना पैसे बँकेत मिळाले आहेत, तर उरलेल्या शेतकऱ्यांना सोमवारी आज पैसे मिळतील आणि मंगळवारी 14 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळतील। सोमवार आणि मंगळवार 14 ऑक्टोबर आणि 13 ऑक्टोबर या 2 दिवशी 22 जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी आता गोड झाल्याचं पाहायला मिळते। शेतकरी गेल्या आठवड्यापासून आता तक्रार करत होते, त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे त्यांच्या तोंडाने सांगितलं होतं की शेतकऱ्यांसाठी 1800 कोटी रुपयांचा निधी बँकेच्या खात्यावरती खास करून अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी निधी जमा करण्यात आला होता। परंतु या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी हे पण सांगितले की 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काही रखडलेला पीक विमा होता तर तो आम्ही त्यासाठी 31,628 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते। म्हणजे आधीचे 1800 कोटी रुपये आणि या ठिकाणी आता 31,628 कोटी रुपये असं पीक विमा आणि अतिवृष्टीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांच्यासाठी मंजूर करण्यात आल्याचं एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं। मग आता शेतकरी आतुरतेने दररोज वाट बघत होते की आज पीक विमा येईल, उद्या अतिवृष्टीचे पैसे येतील, परंतु शेतकऱ्यांना हे पैसे मिळाले नव्हते। काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे बँकेत मिळाले तर काही शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले। मग आता त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला पैसे मिळाले नसतील तर लक्षात ठेवा हेक्टरी आता 20,000 रुपये पीक विम्याचे आता आणि अतिवृष्टीचे दोन्ही मिळून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सरकारच्या माध्यमातून सोमवार त्या ठिकाणी 13 ऑक्टोबर आणि मंगळवारी 14 ऑक्टोबर या 2 दिवशी वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ आता भेटणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना आणि कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। गेल्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना पीक विमा सोडलेला आहे, अतिवृष्टीचे पैसे सुद्धा सोडलेत असं त्या ठिकाणी फक्त सांगण्यात आलं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितले बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। फक्त 30% शेतकऱ्यांना मिळालेत, उरलेल्या 70% शेतकऱ्यांना लक्षात ठेवा सोमवार मंगळवार 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर या 2 दिवशी आता महत्त्वाच्या 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आता या ठिकाणी पैसे जमा करण्यात येणार आहे अखेर फायनल निर्णय या ठिकाणी झाला आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे सोमवार मंगळवार 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
गेल्या 4 दिवसांच्या पाठीमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास शेतकऱ्यांना दिवाळीचं बोनस त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला। तुम्हाला पण माहित आहे, पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी आता 31,728 कोटी रुपये शेतकऱ्यांना द्यावे असं कृषी विभागाला सांगितलं होतं। परंतु या ठिकाणी काय झालं, शेतकऱ्यांनी महत्त्वाचे प्रश्न हे पण विचारले की अतिवृष्टीचे पैसे आणि पीक विम्याचे पैसे एकत्रित तुम्ही पाठवले आहेत असं त्या ठिकाणी बातम्याद्वारे कळत आहे। मग नेमका अतिवृष्टीचे पैसे वेगळे पाठवलेत का पीक विम्याचे पैसे वेगळे पाठवलेत हे तुम्ही नक्की सांगा, कारण आम्हाला अजून पीक विमा पण मिळाला नाही आणि अतिवृष्टीचे पैसे सुद्धा बँकेत मिळाले नाहीत। मग आम्हाला पैसे त्या ठिकाणी कधी मिळणार तुम्ही स्पष्टपणे सांगा असं या ठिकाणी आता विचारण्यात आलं होतं। यावरती देवेंद्र फडणवीस आणि त्या ठिकाणी आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामाभरणे यांच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांना असं सांगण्यात आले। काय सांगण्यात आले तुम्ही आता कान देऊन ऐकायचं आहे। बघा, 2022 पासून 2024 पर्यंतचा जो काय रखडलेला पीक विमा आता केंद्र सरकारच्या माध्यमातून मागच्या 2 महिन्यांच्या पाठीमागे मंजूर करण्यात आला होता। त्याचा पहिला टप्पा वाटप त्या ठिकाणी पूर्ण झालं होतं, त्याचा दुसरा टप्पा वाटप करण्यात येत होतं। परंतु अचानक त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला पैसे कमी पडत असल्याने तिकडे निधी या ठिकाणी वळवण्यात आला होता। त्यामुळे मागील 4 दिवसांच्या पाठीमागे अजून एक निधी सरकारने त्या ठिकाणी मागवला, तो केंद्र सरकारकडून मागवला, तो म्हणजे 31,728 कोटी रुपये या ठिकाणी हा निधी मागवला होता। तशा प्रकारे हा सर्व निधी राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाला होता आणि तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। 4 दिवसांच्या पाठीमागे पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31,728 कोटी रुपयांचा निधी खास शेतकऱ्यांना दिवाळी गोड करण्यासाठी पाठवला होता। यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा 3 वर्षांचा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, त्यांना पीक विमा मंजूर करण्यात आलाय। मग आता सोमवार आणि मंगळवार म्हणजे 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे, कोणत्या 22 जिल्ह्यामध्ये मिळणार आहे, तुम्ही या ठिकाणी कोणती यादी आली आहे तुम्ही आता लक्षपूर्वक बघायचं आहे। राज्यातील शेतकऱ्यांना किती पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळणार आहेत तर लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून आता खरोखर अपडेट आल्या, ती म्हणजे पीक विम्याचे तुम्हाला टोटल 10,000 रुपये मिळणार आहेत आणि अतिवृष्टीचे नुकसान तुमचं झाले त्याचं 10,000 रुपये असं 20,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये कसल्याही परिस्थितीत सोडण्याचे आदेश या ठिकाणी दिले आहेत। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी फक्त 22 जिल्ह्यामध्ये आता हा लाभ त्या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 22 जिल्हे हे प्रत्येक त्या ठिकाणी जिल्हा महत्त्वाचा आहे। जिल्ह्यांची आणि तालुक्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या, त्यामुळे तुम्हाला पीक विमा किंवा अतिवृष्टी दोन्हीपैकी एक सुद्धा हप्ता मिळाला नसेल त्या ठिकाणी तुमच्या सरकारच्या माध्यमातून आता पत्रकार परिषद घेऊन आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे मिळायचे बाकी राहिलेत अशा बाकी राहिलेल्या शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांची एक वेगळीच लिस्ट या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती। त्यांना पैसे सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाला या ठिकाणी देण्यात आला आहे। त्यामुळे आता 1800 कोटी रुपयांचा चेक खास पीक विमा या ठिकाणी आता देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून देण्यात आला आहे। त्यामुळे आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि नेमकं कोणकोणत्या तालुक्यामध्ये हा पीक विमा सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आला आहे तुम्ही या ठिकाणी जिल्ह्यांची आणि तालुक्यांची लिस्ट लगेच आता पाहू शकता। आता बघा शेतकरी मित्रांनो, आता परभणी जिल्ह्यात जे शेतकरी राहतात त्यांनी ते कान देऊन ऐकायचं आहे। बघा, परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोमवार आणि मंगळवार 13 ऑक्टोबर 14 ऑक्टोबर या 2 दिवशी पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता परभणी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण यामध्ये ठराविकच तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे। त्यामुळे तुमचा तालुका या परभणी जिल्ह्यामध्ये आहे का बघा, सरकारच्या माध्यमातून खबरदारी म्हणून प्रत्येक तालुक्यांची लिस्ट सांगण्यात आल्या। जिल्हे व तालुके कोणकोणते आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। परभणी आता जिल्ह्यातील फक्त 9 तालुक्यामध्ये आता हा लाभ भेटणार आहे। कोणत्या 9 तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे बघा, या ठिकाणी पूर्णा तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे, मानवत, पालम, त्या ठिकाणी पाथरी, सोनपेठ, सेलू, जिंतूर, गंगाखेड, परभणी। आता या तालुक्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये हा लाभ शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय आता पुणे जिल्हा। पुणे जिल्ह्यातील जर तुम्ही शेतकरी असाल
तर कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे नक्की बघा. काही ठराविकच तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे. बघा आता फायनल निर्णय सरकारच्या माध्यमातून झाला आहे, तो म्हणजे सोमवार आणि मंगळवार 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर या 2 दिवसामध्ये आता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हींचे पैसे जमा करण्यात आला आहे. तुम्हाला दुसरा जिल्हा सांगत आहे, प्रत्येकांचा जिल्हा यामध्ये आहे का नक्की बघा, कारण मुख्यमंत्र्यांनी डायरेक्ट आदेश देण्यात आलेत, त्यामुळे कसल्याही परिस्थितीत पैसे जमा करण्यात येणार आहेत. पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे तुम्ही नक्की बघा. आता बघा पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पुणे, हवेली, खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, बोर, वेल्हे, मुळशी आणि मावळ या तालुक्यामध्ये जर तुम्ही राहत असाल कोणत्याही, तर तुम्हाला पीक विमा आणि अतिवृष्टी या दोन्हींचा लाभ 20,000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी या ठिकाणी जमा करण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, तर या दोन्हींचा लाभ मिळून त्या ठिकाणी तुम्हाला टोटल बँकेच्या खात्यावरती आता सरकारच्या माध्यमातून 20,000 सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत. आता बीड जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा. या ठिकाणी परळी वैद्यनाथ तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यातील लाभ भेटणार आहे. वडवणी तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यात हा लाभ भेटणार आहे. त्या ठिकाणी शिरूर कासार, त्या ठिकाणी अंबाजोगाई, धारूर, केज, माजलगाव, गेवराई, बीड, पटोदा, आष्टी या तालुक्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आता हा लाभ सरकारच्या माध्यमातून पीक विम्याचा मंजूर करण्यात आला आहे. आज त्या ठिकाणी सोमवार आणि मंगळवार 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर या 2 दिवशी शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचा आता त्या ठिकाणी महत्त्वाचा जिल्हा सांगितला आहे, त्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा. बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे. बुलढाणा, खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, त्या ठिकाणी देऊळगाव राजा, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या तालुक्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ भेटणार आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक त्या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, कारण शेतकरी संतप्त झाले होते. कारण सरकारने या ठिकाणी दिवाळीच्या मुहूर्तावर पैसे सोडल्याचं सांगितलं होतं, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा अतिवृष्टीचे पैसे जमा करण्यात आले नव्हते. त्यामुळे सरकारने हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आता सुरुवात केल्या. मग तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे तुम्ही 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा, कारण हा फायनल निर्णय आहे आणि तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्याचे आदेश सोमवार आणि मंगळवार 13 ऑक्टोबर आणि 14 ऑक्टोबर या 2 दिवशी जमा करण्यात येणार आहेत. त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, तो म्हणजे भंडारा जिल्ह्यातील तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे. ते म्हणजे भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, सकोली, पवनी, लाखांदूर या तालुक्यामध्ये भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील किती तालुक्यामध्ये हा लाभ भेटणार आहे बघा. कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे बघा. यवतमाळ जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल तर सर्वांनी इकडे आता लक्ष द्या. यवतमाळ जिल्ह्यामध्ये टोटल 16 तालुक्यामध्ये हा लाभ पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे मिळून 20,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश देण्यात आलेत. यामध्ये यवतमाळ, वणी, मोरेगाव, पांढरकवडा, घाटंजी, राळेगाव, बाबुळगाव, कळंब, द्वारवा, नेर, दिग्रस, पुसद, महागाव, उमरखेड, झरीजामणी आणि आर्णी या तालुक्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये हा लाभ सरकारच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तुम्हाला सांगितले टोटल 3 जिल्ह्यातील तालुके, अजून या ठिकाणी महत्त्वाच्या भरपूर जिल्ह्यातील तालुके तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे व त्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये हा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. आता बघा पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यातील या ठिकाणी 9 तालुक्यामध्ये या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विमा आणि अतिवृष्टी जमा करण्यात येणार आहे. यामध्ये बघा मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर या 9 तालुक्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकऱ्यांना
हा लाभ सरकारच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा व तुमचा तालुका कोणता आहे बघा, कारण मुख्यमंत्री साहेबांनी सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी हा लाभ वितरित करण्यात येणार सांगितलंय। सोमवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि मंगळवारी कोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटतोय नक्की बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलाय रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल, पेण, त्या ठिकाणी कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, आता रोहा, मुरुड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या 15 तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे मिळून त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टोटल तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता 20,000 रुपये सोडण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यानंतर लातूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये पीक विमा आणि अतिवृष्टी देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलाय बघा। लातूर जिल्ह्यात लातूर, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट, शिरूर, अनंतपाळ, अहमदपूर, उदगीर अशा 10 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पीक विमा आणि अतिवृष्टी दोन्हीचे मिळून त्या ठिकाणी 20,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये व कोणत्या तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे 2 मिनिटांचा वेळ काढून लक्षपूर्वक बघा। आता बघा पुढचा तालुका सांगण्यात आलाय या ठिकाणी वर्धा जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना हा लाभ भेटणार आहे बघा। आर्वी, आष्टी, देवळी, हिंगणघाट, कारंजा, समुद्रपूर, सेलू आणि वर्धा। आता या तालुक्यामध्ये वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हा लाभ त्या ठिकाणी सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून आले आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील तालुक्यांची नावे वाशिम, मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा, रिसोड, मानोरा या तालुक्यामध्ये हा लाभ त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या व तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।